आशू यायच्या आत मला ना ही सगळी कामं उरकून घ्यायची होती. म्हणजे मला ना हे दळण द्यायचं होतं गहू आणि ज्वारीचं आणि मी करते ना करते तोपर्यंत आशू पण लगेचच आला होता. पण त्याला ना काही गव्हामध्ये खेळायला मिळालं नाही, त्याच्यामुळे तो माझ्यावरती रुसला होता. आज जेवणामध्ये मस्तपैकी मी ओला राजमा बनवला होता. आमच्याकडे ना याला वागा घेवडा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसरी भाजी बनवायची होती मला कढी. बऱ्याच दिवसातनं जी आहे ती मी अशी कढी बनवतीये आणि छान असं त्याला मोहर पण आलेलं आहे. अशी मोहर आलेली कढी ना मला खूप जास्त आवडते. एक्स्ट्राच्या कामामध्ये ना या कामाची पण मला भर पडली, जे की मला अजिबातच अपेक्षित नव्हतं. बरं असं झालं की ना पहिल्यांदा आपलं काम असतं ते म्हणजे क्लिनिंगचं, कारण हे केल्याशिवाय ना पुढचा स्वयंपाक करायची इच्छाच होत नाही. बऱ्याच दिवसातनं जास्तीचं दूध शिल्लक राहिलं होतं. यावेळेस त्याची बासुंदी न बनवता म्हटलं पनीर बनवावं. पनीरचं भांड माझ्याकडे नाहीये, त्याच्यामुळे ना आपली जुन्या पद्धतीनं जे आहे ते मी पनीर बांधायला ठेवलं. मस्तपैकी जेवणाचा हा बेत केला. आज जेवणामध्ये कढी होती, त्याच्यामुळे ना जरा जास्तीचं जेवण झालेलं आहे, पण तरी कामाची हाईघाई न करता सगळं व्यवस्थित क्लीन करून पुढच्या कामासाठी तयार झालेली आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.